मासिक पाळी ही स्त्रीच्या आरोग्याशी निगडीत असलेली नैसर्गिक आणि महत्त्वाची शारीरिक प्रक्रिया आहे. तरीही आज अनेक समाजांमध्ये या विषयाकडे लाज, गैरसमज आणि अज्ञानाच्या नजरेनं पाहिलं जातं. या चुकीच्या समजुतींमुळे महिलांना शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच मासिक पाळीविषयी जनजागृती करणं ही काळाची गरज आहे. मासिक पाळी म्हणजे अपवित्रता, आजार किंवा लपवण्याची गोष्ट असा समज अजूनही अनेक ठिकाणी आढळतो. यामुळे मुली आणि महिलांना शाळा, काम, धार्मिक किंवा सामाजिक उपक्रमांपासून दूर ठेवलं जातं. काही वेळा योग्य माहिती आणि स्वच्छतेच्या सुविधांचा अभाव असल्यानं संसर्ग, अशक्तपणा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवतात. मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखणं अत्यंत गरजेचं आहे. स्वच्छ सॅनिटरी पॅड्स किंवा सुरक्षित पर्यायांचा वापर, वेळेवर बदल, स्वच्छ पाणी आणि योग्य विल्हेवाट याबाबत माहिती असणं गरजेचं आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास महिलांचं आरोग्य सुधारतं आणि आत्मविश्वासही वाढतो. मासिक पाळीविषयी शालेय स्तरावर योग्य आणि वैज्ञानिक माहिती दिली पाहिजे. हा विषय केवळ मुलींपुरता मर्यादित न ठेवता मुलांनाही समजावून सांगणं आवश्यक आहे, जेणेकरून संवेदनशीलता आणि समजूतदारपणा वाढेल. घरातही आई वडील आणि पालकांनी मोकळेपणानं संवाद साधला पाहिजे. मासिक पाळी हा विषय सामान्य मानून त्यावर खुलेपणानं बोलणं, महिलांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं आणि भेदभाव दूर करणं ही समाजाची जबाबदारी आहे. जनजागृती मोहिमा, आरोग्य शिबिरं आणि माध्यमांतून योग्य माहिती दिल्यास सकारात्मक बदल घडू शकतो. मासिक पाळीविषयी जनजागृती केल्यास केवळ महिलांचे आरोग्यच सुधारतं असं नाही, तर समानता, सन्मान आणि आत्मविश्वासही वाढतो. लाज आणि मौन दूर करून ज्ञान, स्वच्छता आणि सहानुभूतीचा मार्ग स्वीकारणं हाच खरा पुढचा टप्पा आहे. प्रतीक गंगणे, आरंभ पर्व न्यूज.